गॅस दरवाढी विरोधात नूतन वसाहत येथे काँग्रेसचे आक्रमक आंदोलन, मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी, हातात गॅस सिलेंडर घेऊन काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शने, मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणला। आज दिनांक 12 गुरुवारी रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील नूतन वसाहत परिसरात गॅस दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षानं आक्रमक आंदोलन छेडलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात झालेल्या या आंदोलनात काँग्रेस कार्यकर्त्यांनी हातात गॅस सिलेंडर घेऊन केंद्रातील मोदी सरकार आणि भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। कार्यकर्त्यांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला। मिळालेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे गॅस दरात मोठी वाढ झाली असून घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल 60 रुपयाची तर व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 115 रुपयाची वाढ झाली आहे। या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक, गृहिणी आणि छोट्या मोठ्या व्यावसायिकांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडलं आहे। इराण, इस्रायल, अमेरिका या देशांमधील वाढत्या तणावाचा परिणाम इंधन दरावर होत असून त्याची थेट झळ जालन्यातील गॅस ग्राहकांना बसत असल्याचं चित्र दिसून येत आहे। वाढत्या महागाईमुळे आधीच त्रस्त असलेल्या नागरिकांवर गॅस दरवाढीचा आणखी मोठा आर्थिक बोजा पडला आहे। याच पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने नूतन वसाहत येथे आंदोलन करत केंद्र सरकारचा तीव्र निषेध नोंदवला। यावेळी कार्यकर्त्यांनी हातात गॅस सिलेंडर घेत गॅस दरवाढ कमी करा, महागाई रोखा, मोदी सरकार हाय हाय अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला। काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी यावेळी इशारा देत सांगितलं की गॅस दरवाढ तात्काळ मागे घेण्यात आली नाही तर येत्या काळात आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल। या आंदोलनामुळे काही काळ परिसरात राजकीय वातावरण चांगलेच तापले होते। यावेळी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अल्पसंख्याक उपाध्यक्ष बदर चाऊ, सेवादल जिल्हाध्यक्ष इब्राहिम शेख, शकीलभाई, वसीमभाई, रघुवीर गुडे, अमोल राजे भोसले, आसिफ पठाण, इखलासभाई, आदिल चाऊ सह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। ये बीजेपी गवर्नमेंट आए जब से गैस में बढ़ता जा रहा है। खाली 20 रुपये अगर जब गैस में बढ़ जाते तो स्मृति ईरानी रोड पे गैस लेके उतर जाती थी। अब इतनी तादाद में गैस की तादाद बढ़ रही है तो इस पे कोई कांग्रेस को कमजोर किया जा रहा, कांग्रेस के नेताओं को खरीदा जा रहा, तो वो छोड़कर अगर गैस पे उस पर तवज्जो दिए, उसको आगे बढ़ाए, पब्लिक की सुविधा रखे तो वो उसमें अच्छा रहेगा। खाली कांग्रेस के नेता को खरीद के कुछ भी नहीं होने वाला है। कांग्रेस कमजोर होने वाली नहीं है और हम जनता के लिए कभी भी तैयार है लड़ने के लिए। गैस में भी बढ़ा हो रहा है, नौकरियां नहीं मिल रही है, बेकारी बढ़ती जा रही है। अभी होटलें बंद हो गई, लोग खाने के लिए होटलों में जा रहे हैं, खाना मिल रहा नहीं है और बहुत से बेरोजगार और बढ़ गए है होटलें बंद होने की वजह से। ये बीजेपी गवर्नमेंट खाली कांग्रेस के नेताओं को खरीदने का ही काम कर रही है, दूसरा काम उनसे हो रहा नहीं। और कांग्रेस को खरीदने से जनता कमजोर होने वाली नहीं है। जनता आज भी कांग्रेस के पीछे है और हमेशा कांग्रेस के पीछे ही रहेगी। घोषणाबाजी केलेली आहे। एक मिनिट दादा, काय सांगणार की आज या ठिकाणी काँग्रेसतर्फे निदर्शने करण्यात आलेली आहे, काय कारण होतं आणि कशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी निदर्शने केली आहे? आज जालना जिल्हा काँग्रेसतर्फे जे गॅसची दरवाढ झालेली आहे त्यासाठी आम्ही निदर्शने केलेली आहे आणि जालना जिल्ह्यात खूप फॅक्टऱ्या बंद झालेल्या आहे आणि खूप लोकांचे व्यावसायिक म्हणजे हॉटेली हे बंद झालेले आहे आणि एजन्सीवाले हे जे ब्लॅकमेलचा धंदा चालू केलेला आहे त्यांनी त्याच्यामुळे आम्ही हे आंदोलन पेटवलं। याच्यामुळे साठी हे दरवाढ हटकून म्हणजे मोदी सरकार हे नाही चक्कीपणामध्ये राहिलेली आहे आणि जनतेची दिशाभूल करून सत्तेत आलेली आहे। त्याच्यामुळे आम्ही हे आंदोलन केलं आणि जनतेचा दरवाढ पहिलेच भपका वाढलेला आहे, लोकांच्या घरात आहे, एकदम महागाईचं हे झालेलं आहे। पण आजच्या कंडिशन मध्ये ही गॅसची दरवाढ झाली तर लोकांना अजून म्हणजे भर पडणार आहे, खिशाला झळ लागणार आहे। त्याच्यामुळं आम्ही नरेंद्र मोदी सरकार और भाजपा सरकारचा जालना जिल्हा काँग्रेस तर्फे निषेध करत आहोत।